यामध्ये रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका महिलेच्या दुकानामध्ये 2 चोरट्यांनी प्रवेश करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले होते। त्या अनुषंगाने हा तपास सुरू होता। माननीय पोलीस अधीक्षक संदीप गिल सर आणि माननीय ॲडिशनल SP सर रमेश चोपडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच पद्धतीनं LCBचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि रांजणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी पथके नेमण्यात आलेली होती। त्यातील एक पथक जे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते, PSI थोरात रांजणगाव पोलीस स्टेशन, पोलीस हवालदार तुषार पंधारे आणि पोलीस अंमलदार उमेश कुतवळ असे एक पथक होतं। यातील जे पोलीस अंमलदार उमेश कुतवळ आहेत त्यांना त्याच्या गोपनीय बातमीदारामार्फत काही माहिती मिळाली होती। त्याच्या आधारावरती 2 संशयित इसम ताब्यात घेण्यात आले। एक संशयित इसम ताब्यात घेण्यात आला, त्याचं नाव होतं मारुती रामराव आंधळे। या आरोपीचे सविस्तर चौकशी करण्यात आली। त्याच पद्धतीने घटनास्थळावरचा CCTV फुटेज आणि डंप डेटाचे जे तांत्रिक विश्लेषण आहे याच्या आधारावरती आरोपीचा रोल निष्पन्न करण्यात आला आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। आणि या आरोपीच्या चौकशीअंती शिरूर डिव्हिजनमधील शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव येथील एकूण 4 गुन्हे आहेत पुणे ग्रामीण हद्दीमधील। त्याच पद्धतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील चाकण पोलीस स्टेशन आणि आळंदी पोलीस स्टेशन येथील 3 गुन्हे आहेत एकूण, आणि कर्जत पोलीस स्टेशन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येथील 1 गुन्हा, असे 8 गुन्हे सदर आरोपीने कबूल केलेले आहेत। आणि याच्याकडून एकूण 10 तोळे सोने रिकवर करण्यात आलेले आहे, ज्याची अंदाजे किंमत 10,10,000 आहे। या आरोपींची जी कार्यपद्धती आहे ती अशी होती की एखाद्या दुकानामध्ये एखादी महिला असल्याचे पाहून पाणी पिण्याच्या बहाण्याने त्या दुकानामध्ये पाण्याची बॉटल घेण्यासाठी जात असत आणि तेथून त्यांच्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा इतर जो किमती दस्तऐवज आहेत ते चोरून तिथून पळून जात असत। सदर गुन्ह्याच्या उकल होण्यापाठीमागे स्थानिक गुन्हे शाखेचे त्याच पद्धतीने रांजणगाव पोलीस स्टेशनचे जे अंमलदार यांचे योगदान उल्लेखनीय आहे। तपासाच्या अनुषंगाने आपण सुसंगत पथके नेमण्यात आली होती आणि सदर गुन्ह्यातील आरोपीला आपण 5 जून रोजी ताब्यात घेण्यात आले होते। त्याचा जो पोलीस कस्टडी रिमांड आहे तो आज तारखेपर्यंत 11 जूनपर्यंत होता आणि अजून गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चालू आहे।